आता घडामोडी विस्ताराने टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाची वास्तवदर्शी पटकथा मुलुंडमध्ये लिहिली जाते आणि याचा हिरो आहे गणेश तुलकणे। असेच अनेक गणेश तुलकणे या भागात आहेत जी परिसरात शौचालयांची आणि त्यानंतर लग्न होण्याची वाट पाहत आहेत। मुलुंडमधला हा रामगड परिसर, झोपड्यांचा हा भाग, इथली लोकसंख्या 8 ते 10 हजारांच्या घरात आणि एवढ्या लोकसंख्येसाठी शौचालय फक्त 45। इतकी गंभीर परिस्थिती की या भागात सोयरीक करतानाही लोक हजारदा विचार करतात। तुलकणे कुटुंबीय याचं ताजं उदाहरण। गणेश तुलकणे चांगल्या नोकरीला, पण परिसरात शौचालय कमी असल्यानं त्याचं लग्नच होत नाहीये। शादी का एक रिश्ता आया था लेकिन वो टूट गया शौचालय के कारण से। उन्होंने जब आया उनके रिश्ते की उनकी तरफ से जो लोग आए उन्होंने देखा कि यहाँ पे शौचालय की भी स्थिति अच्छी नहीं है, तो फिर उनकी तरफ से नो आंसर आ गया। हीच अवस्था इतर कुटुंबियांचीही आहे। याची साफसफाई नाही, लय किडेमिड्यावर येतात, तिकडे पण संडासाचं पोरायला बसायला जागा नाही, बायकायला बसायला जागा नाही, आणि जे येतात ते नारळ फोडतात निघून जातात, पण कोणी अजून ते काम करते नाही व्यवस्थित। आता म्हणजे रात्रीचं कोणला आलं गेलं तर एक सणाचं गर्दी होते, सकाळी सणाला कामाला जावं लागतं, डबे करावं लागतात त्यांचे मिस्टरांचे पोरांचे शाळेचे, ते लाईन लावा तिथं। एकतर शौचालय कमी, जी आहेत तीही अत्यंत वाईट अवस्थेत। दत्तक योजना पालिकेने या परिसरात राबवली, पण फक्त पैसे उकळण्यापुरतीच। योजनेंतर्गत दरमहा प्रत्येक घराला 30 रुपये आकारले जातात, सुविधांच्या नावे मात्र बोंब। ही जी रांग तुम्ही पाहता आहात, ही जी रांग आहे ती कुठच्या रेशनिंगच्या दुकानाच्या बाहेरची रांग नाही आहे, तर ही रांग आहे का शौचालयाच्या बाहेरची। इथली शौचालयच इतक्या प्रमाणात कमी आहेत की तुम्हाला इथे पाहू शकतो आपण की या महिलांना रांगेत उभं राहावं लागतं या शौचालयाला जाण्यासाठी। खरं तर इथल्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या देखील शासनाला या ठिकाणी देता आलेल्या नाहीत। शौचालयांची अवस्था आपण पाहू शकतो, शौचालय जी आहेत ती गळकी आहेत, काही ठिकाणी अस्वच्छता देखील या शौचालयात आहेत। मुलुंड म्हणजे भाजपचा गड, मात्र याच भागात मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला तिलांजली दिली जाते। टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाची वास्तवदर्शी पटकथा मुंबईत घडते आणि त्याला कारणीभूत ठरतंय भाजपचं सरकार। मुलुंडहून अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।